ते बंधू खरात तुम्हाला बोलले असं आता 4 वर्ष अगोदर मला वाटतंय तेव्हा तर मी उद्धव साहेबाचे मंत्री झालो होतोय. त्याचं पुरं निदानच चुकीचं निघालंय. त्यांनी सांगितलं भाजपचे मंत्री व्हा आणि पुन्हा मला भेटायला या असं बोलले ते पण ऑडिओमध्ये. आम्ही काही कसं आहे तो अपघात आहे. ॲक्सिडेंटली आम्ही तिथं गेलो म्हणजे मला माहीतही नाही तिथं खरात आहे म्हणून. पण तिथे महादेवाचं मंदिर आहे, तो कार्यकर्ता आग्रह करत होता आहे आणि मग आम्ही तिथं गेलो. आता कार्यकर्ता आहे म्हटलं का त्यालाही मान सन्मान द्यावं लागतं कधी कधी. बरेचदा असं होतं पण. आणि तिथं ते निघाले, त्यांनी सत्कार केला. हा काही माझा चूक नाही आहे, मला असं वाटतं ते काही माझी काही चूक नाही आहे. पण त्याला टार्गेट करून आम्हाला बदनाम करण्याचं काम भाजपची जी टीम आहे ते व्यवस्थित काम करतं आहे. त्यांना हे दाखवा लागेल मोदी साहेबाचे फोटो वेळ आली तर ते कशा पद्धतीनं समोर गेले, आसाराम बापूसबाबत ते काय बोलत होते. फडणवीस साहेबाचाही फोटो आहे, दाखवू. हे आहे, हे चंद्रकांतजी उच्च शिक्षण तंत्रमंत्री आहे, उच्च शिक्षण मंत्री आहे. हे आहे. मग याला प्रश्न विचारला का तुम्ही? हे फडणवीस साहेब आहे. हे यांना प्रश्न विचारला का तुम्ही? नाही विचारत. मग गरीब मरा आहे, बच्चू कडू गरीब पार्टीतला माणूस आहे. याला जितकं खदाडता येईल तेवढं खदाडा. हे फडणवीस साहेब पुन्हा आहे, उभे असताना एक बसलेला आहे. आता अधिक कोणते आहे भाऊ काढ रे. हे जयंतराव पाटील आहे आणि हे आहे शाह साहेब, अमित शाह साहेब. इतक्या दुरून आले ते भेटाले. आणि चंद्रकांत पाटील आहे. हे धनंजय मुंडे साहेब आहे. आणि हे पुन्हा नार्वेकर आहे, मिलिंद नार्वेकर. आता हे कसं आहे का मी यांना दोष देत नाही. भेटीला जाणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे. आता लोकांच्या मनामध्ये काही गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला न पटत करताना एखादी गोष्ट हो म्हणावं लागतं, नाही तर विरोध घ्यावं लागतं. तर असं जर पाहिलं ना तर मला वाटतं हे तर खरं तर एकदाची चाळणी होणं गरजेचं आहे सगळ्या धर्मातली. काय हे असल्या प्रकारचे नाटकं हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले पाहिजे. ही जी भोंदूगिरी आहे, जे मठ बांधले गेले मोठे मोठे, जिथे काही भोंदूगिरी चालतं ते सगळे नष्ट केले पाहिजे. एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, कुठल्याही धर्मातलं असू दे.